उच्च न्यायालय नागपूर खंडपीठ यांच्या आदेशानुसार राज्यभरात एसटी बस स्थानक परिसरातील अवैध प्रवासी वाहतुकीविरोधात विशेष मोहीम राबविण्यात येत आहे। याच मोहिमेअंतर्गत 8 जून रोजी नांदुरा बस स्थानकासमोर बेकायदेशीरपणे प्रवासी वाहतूक करणाऱ्या वाहनांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली। या धडक मोहिमेदरम्यान बस स्थानक परिसरातील 200 मीटरच्या हद्दीत खासगी प्रवासी वाहतूक करणाऱ्या वाहनांवर पूर्णपणे निर्बंध घालण्यात आले आहेत। सदर कारवाई नांदुरा पोलीस स्टेशनचे ठाणेदार जयवंत सातव यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली। या यशस्वी कारवाईत हेड कॉन्स्टेबल संतोष मुंजाळ, वाहतूक पोलीस ज्ञानेश्वर वाघमारे, सुखदेव काकड, श्रीकृष्ण संदुके तसेच नांदुरा बस स्थानकाचे वाहतूक नियंत्रक प्रदीप गायकी यांनी प्रत्यक्ष सहभाग घेतला होता। बस स्थानक परिसरातील अवैध वाहतुकीला आळा घालण्यासाठी ही मोहीम यापुढेही सुरू राहणार असल्याचे प्रशासनातर्फे सांगण्यात आले। सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशानुसार तथा परिवहन मंत्री व रापने दिलेल्या आदेशानुसार बस स्टँडच्या आवारामध्ये तसेच 200 मीटरच्या परिसरामध्ये कोणत्याही खाजगी वाहनाला प्रतिबंध करण्यात आलेला आहे। खाजगी वाहने जर 200 मीटरच्या आतमध्ये आल्यास त्याच्यावर कायदेशीर कारवाई करण्याचे आदेश प्राप्त झालेले आहेत। तरी सर्व प्रवाशांना विनंती करतो की आपण खाजगी बसने प्रवास न करता किंवा खाजगी वाहनाने प्रवास न करता रापो बसने सुरक्षित प्रवास करावा व महामंडळास सहकार्य करावे। धन्यवाद। पुरुषोत्तम भातुरकर, विदर्भ न्यूज, नांदुरा।